पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे बघ लागा पॉलिटिक्सच्या नोट्स आहेत एवढं व्यवस्थित आणि कोणी टाकलं असेल राज्यात? आपण माने नाव लिहिले घ्यायच्या का आपण? हो चल ना घेऊया. पण आता घेऊन जाऊ का हे? घेऊन जावा. दादा ती आजगावची रद्दी तुमच्याकडेच येते का? येतंय की. अहो आमच्या पोरीची नोट्स आणि पुस्तकं घातलेत रद्दीला, ती शोधायची होती आम्हाला. शोधू का जरा? आपे शोधूयात की पटकन. बापू बापू थांबा. अहो तुम्ही जा, मी शोधते. अगं एवढ्या ढिगाऱ्यात तू एकटी कशी शोधणार? शोधते म्हणलं ना, तुम्ही जा कामाला. अगं ऐक की, नाही कळणार काय सुषमाला, मी करतो की मदत. तिला कळणार नाही म्हणून तिला सांगायचं नाही का? मला नाही पटत असं. तुम्ही जा बरं. आता या 2 दिवसात आलेली रद्दी कुठे आहे? हे काय पडलं? तिथं ढीक पडलं, इथं पडलं, इथं पडलं. समोरच आहे की तुमचं. नमस्कार साहेब. आजगावची रद्दी येते का आपल्याकडं? येतील की साहेब रद्द? एवढ्या 2-3 दिवसातली काय? हो हो आलेत की. हाय की ढीकच पडलेलं आहे काय सगळं. बर बर बघतो. 2 चहा सांगायची, कडक गोड, साखर कमी. बर बर चालतं, सांगून येतो साहेब. हो चालेल ना असं चहा? अपर्णा सुरेश माने असंच लिहिलं असेल ना नोट्सवर? उगाच कडक चहा सांगितलं. इथं वातावरण आधीच गरम आहे. शेंशा उगाच प्रॉमिस दिले म्हणून आला असशील ना, तर राहू द्या. अगं 86चं प्रॉमिस आहे, परफेक्टच असणार. हे गेले नोट. अपर्णा सुरेश माने. ह्या आहेत का नोट तुझ्या? असतील, सापडतील. थांब. हा 100% या नोट्स आहेत. तुझं काय चाललंय? गापे, काल तू साडी घेऊन दिलीस ना, त्यासाठी आहे. आणि मला माहितीये की माझ्या टायमाला अक्का आहे ना, त्याच्यामुळे काल नक्की मॅटर झाला असणार आहे काय. माझ्या टायमाला अक्का म्हणजे? अगं ती नाही का सारखी म्हणत असती, भया 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 माझ्या टायमाला असं, माझ्या टायमाला तसं. आता तिचा नक्की टाइम कुठला आहे ना, तीच मला कळत नाही. ती 70ची आहे, 80ची आहे का 60ची आहे? आपल्याला जर रद्दीत तिची पुस्तकं नाही गावली तर कधी न भरून येणारं नुकसान होणार आहे माझ्या पोरीचं. सुषमाला कधी कळणार आहे काय माहित. फोन वाजतोय. बॅग येत असेल फोन मॅडम. बॅग कुठे ठेवली? बापू. हॅलो. आपे सापडलं का काय? नाही ना हो. अग तरी मी तुला म्हणत होतो, मी थांबू का? एवढ्या ढिकाऱ्यात एकटी कशी शोधणार आता तू? अहो नाही, एकटी नाही मी. मग कोण आहे बरोबर? अहो ते दादा नव्हते का इथं, ते मला मदत करताय. अगं आपे मी काय म्हणत होतो, मी गावातच आहे, शिटा भरतो, आजगावची ट्रिप करतो आणि तिकडे येतो म्हणून तुला म्हणत होतो. नाही नाही नको, राहू द्या. मी शोधते. बर बापू कधी निघणार? आव सर, हे काय 2 शिटा भरल्या की निघू लगेच. आणि आज उशीर केला तुम्ही. अहो सातारची एक ट्रिप झाली माझी. अहो घरी काम पण होतं थोडं आणि कॉल आला, व्हिडिओ कॉल हिच्या माहेरून. बसलो बोलत. बर काय बापू टेन्शन मध्ये? अहो काय नाही सर, त्या दिवशी मंदिराच्या दारात एवढा राडा झाला,
ते जरा सुषमानं म्हणजे आप्पीच्या आईनं जास्तच मनावर घेतलं. साहजिक आहे हो. तिला वाटलं हे सगळं अभ्यासामुळेच होते. तिच्या डोक्यात तिडीक गेली. तिनं रागाच्या भरात आप्पीची सगळी पुस्तकं नोट्स रद्दीलाच घातल्या. हो काय सांगताय बापू, असं नाही व्हायला पाहिजे हो. त्या नोट्स खूप महत्वाच्या असतात बापू. अहो तीच तर, म्हणूनच काय कळाना झाले. आणि आता शोधायचं तरी कसं हो? अहो जाणाऱ्याला 1 वाट, शोधणाऱ्याला 50 वाटा. पण मी काय म्हणतो बापू, पुस्तकानंच अभ्यास करता येतो असं थोडीच आहे. अहो आता जो मी व्हिडिओ कॉल म्हटलं ना, तो हिच्या चुलत भावाचा होता. तो अमेरिकेला गेला शिकायला. त्याला स्कॉलरशिप मिळाली, ती पण ऑनलाईन अभ्यास करू. अहो ऑनलाईन अभ्यास करता येतो की. UPSCचे ऑनलाईन लेक्चर्स आहेत. तुम्हाला एखादा विषय कळत नसेल, नुसता सर्चला टाकायचा, सगळी माहिती फोटो सहित येते. सर तुम्ही सांगा की तिला. लावा. 1 मिनिट, मी फोन लावतो तिला. हॅलो. अगं मला कदम सर भेटलेत. ते काय म्हणतात बघ की जरा. अपर्णा, हा बोला सर. अगं मला सांगितलं बापूंनी तुझ्या नोट्स आणि पुस्तकांचं काय झालं ते. हे बघ, तू ते सगळं शोधण्यात वेळ घालवू नकोस. तू ऑनलाईन अभ्यास कर. स्टडी मटेरियल आहे ते बघ, लेक्चर्स आहेत ते बघ. हा? आणि हो हे बघ, नेटपॅक फक्त ठेवा फोन मध्ये. चालतंय सर, मी तसंच करते. थँक्यू बर का. हा हा, बोल बापूंशी. हा हॅलो. हा आप्या, ठेवतो बघ मी. हा बापू ठेवा. आता शोधतोय की मी, तुझ्यापेक्षा जास्त मी शोधतोय. आता घरी बसून माझी पोरगी अभ्यास करणार म्हटल्यावर चांगलीच गोष्ट आहे की. अहो भले 4 खेपा जास्त करेन दिवसातनं, पण तिथं नेटचं रिचार्ज मात्र ठेवीन व्यवस्थित. हा, धन्यवाद बरं का सर. अहो त्यात काय एवढं, लय भारी सांगितलं तुम्ही. तिनं क्लास लावला पाहिजे होता खरे, पण हेही काही वाईट नाही. तिला ऑनलाईन बघून सगळ्या गोष्टी कळतील आता. आणि त्यातूनही काही मदत लागली तर मी आहेच या ठिकाणी. चला निघू सातारला. शिटा काय रस्त्यात पण भेटतील. बया बया सुष्मी, तुझ्या आप्पी लय निगरगट्टे बया. आता एवढं होऊन बी अजून अभ्यास करणारच म्हणते हवे. बघा की अक्का. बया बया बया, माझ्या टायमाला नव्हतं ग बाई असं. आता मला सांग, तिला जर लिहिताच येत नसतं तर एवढं केलं असतं का तिनं? मला काय वाटतं माहिती का अक्का, तर लवकरात लवकर एखादं चांगलं स्थळ आणा बघून, लवकर उरकून टाकू तिचं. माल तर ना दिवसांदिवसात तर भीतीच वाटायला लागल्या. आणि तू का नाही तिला काय ठणकावून सांगत ग? बघा ऐकत्या का नाही? अहो सगळं सांगून झालं. एवढी पुस्तकं घातली रद्दीला, ती शोधायला गेले आता. ही बघा आलीच. आप्पे, अजून बी गेलं नाहीच का खोल तुझ्या डोसक्यातनं? आता काय घरादाराचं वाटोळ करणार आहेस? अक्का, अगं बघ की, मम्मीला लिहून दिलंय की आता. अगं तेच बघितलं म्हणून तरी विचारते ना. अक्का तुम्ही नका काय बोलू तिला. आप्पे, आतला ओटा घासायचा आहे आणि आतली खोली बी आवरायची आहे. जा आवरायला घे, जा मी आले. करते. भया सुष्मी, बाकी काय म्हण, पण तुझी आप्पी लईच हुशार आहे बघ. मामनजी, शेतातनं आंब्याची ढाळ आणि झेंडूची फुलं आणायच्यात बरं का. हाय हाय, माझ्या लक्षात आहे. आणतो. ए रस्सी कुठे? इकडे इकडे. आणि उद्या आपट्याची पानं लागतील बरं का. होय, ते राहिलंच की. तेवढं बघा बरं का विनू भाऊजी. हाय हाय, माझ्या ध्यानात. आणतो उद्या नक्की. स्वप्नील, पुस्तकं कसली रे? आणि खोली साफ करताना सापडली. एका हुशार विद्यार्थिनीला देतो. अपर्णा नाव आहे तिचं. जाता जाता देईन म्हणतो. अरे दादा, मी सोडतो ना तुला जाता जाता.
अरे सोडायला काय मी सातारला चाललोय, तिथेच जाणार गावात. अरे मी जाणार आहे ना चौकीला, जाता जाता तुला सोडतो आणि मग मी जातो पुढं. बर चल. अपर्णा म्हणजे तीच ना हो, घाटा दिवशी जिचा फ्लेक्स लावला होता ती. तीच. मग आपली पुस्तकं तिला कशाला द्यायची? आई काय बोलते का तू? त्या दिवशी अर्जुन बोलला ते ऐकलं नाहीस का? चुकीचं बोलला का तो? नाही, भाऊजी त्या दिवशी बोलले ते बरोबरच होतं, पण भाऊजींना तरी तिच्याविषयी सगळं कसं माहिती असेल बरं? अगं रुपाली, त्याला माहित नसेल पण मला माहिती आहे ना. इतके दिवस मी शिकवतोय, हुशार मुलगी आहे ती, तिची धडपड मी बघतोय. तिच्याकडे आणि तिच्या आई बापाकडे बघून तसं वाटत नाहीत ते. पण जाऊ दे, आपण कशाला चर्चा करायची त्याची. मला आता फक्त आरुचीच नाही, आप्पीची पण काळजी वाटते. हे सगळं सोडा, पुस्तक आणि अभ्यास याशिवाय न राहणारी आहे ती पोरगी. तुमच्या घरात तिला साधं पुस्तकाला हात तरी लावता येईल का? तुझ्या आत्याला लय आवडायची पैठणी. सगळं जर बरोबर झालं असतं ना तर आज काय कलेक्टर बिलेक्टर झाले असते बघ. काकी, आत्याची रूम पण साफ करायची का आज? अरे अर्जा, कदम आपलं ठरलंय ना अख्खं घर साफ करायचं आज. आणि त्या आत्याची खोली साफ करून किती दिवस झालेत, बाहेर उभं राहिले तरी कुपाटवास येतोय. अहो भाऊजी, मला जमल तसं मी साफ करत असते की. अर्जुन, कशाला सणासुदीचा ते विषय काढतोस आता? अगं तू असं काय म्हणते काकी, ते पण आपल्या घराचा हिस्साच आहे ना तो. आणि मग गणपतीच्या टायमाला कदम म्हणले रूम साफ करू, तर सरकारने करून दिले नाही. पण अर्जुन, तुला त्यांचा स्वभाव माहितीये ना. हो दादा, मला त्याच्याबद्दल नाही काय म्हणायचं, पण मी फक्त तुम्हाला सगळ्यांना विचारतोय की काय करायचं. आणि शेवटी हे माझं बी घर आहे ना, ती खोली आपल्या घराचा हिस्सा आहे. ती जर साफ नाही केली तर मग सणाला घर पवित्र झालं, निर्मळ झालं असं कसं म्हणता येईल? अरे ऐक बाबा, आजच्या दिवस ती येतील हे सगळं करेपर्यंत. मी तोपर्यंत 5 मिनिटात साफ करतो. हे बघा अर्जुन, ते भाऊ बहिणीत आपण नाही पडायला पाहिजे, सोडून दे तू. अगं काकी, तू कुठे घेऊन चालली विषय? मी फक्त रूम साफ करायचं म्हणतोय, 5 मिनिटात होऊन जाईल. करतो, साफ करतो. वहिनी झाडू घेतला. अरे अर्जुन, अर्जुन लवकर ये बाहेर, सरकार आलं. सरकार आलं. अर्जा, काय त्याच्या नुसतं सकाळी सकाळी मोकळ्या थालपटा झाला. सरकार, अहो दसऱ्याच्या दिवशी या कामाचा नारळ फोडायचा होता आपल्याला. अरे कशाचं काय म्हणतात ना, सरकारी खातं सवात रीत तसंही नुसतं आंधळा कारभार. आता नारळ दिवाळीलाच. चला. असं थिजलंय का दगडासारखे? काय झालंय काय? नाही रुपाली, पाण्यांना ते आम्ही चर्चा करत होतो की कोण कुठलं काम करणार ते. करा, पण नुसतंच बोलू नका.
नाही तर नुसतेच तोंडच्या वापा आणि छाती किती मोकळ्यात धापा. हे पण तुम्हाला बोलून तरी काय उपयोग म्हणा. आओ चहा टाकू का तुम्हाला? करा. आहा जरा आलं जास्त टाका, डोकलंच हात सणकले. हो टाकते की. आई मला पण टाक ग. हा हातपाय धुवून आलो मी. कडी कस काय उघडी आहे? भाऊजी मगाशी मी आत्यांना पाणी द्यायला गेले होते तेव्हा चुकून राहिली कडी लावायची. हा तेव्हाच राहिली. हा चुकून पाणी जेवण काही राहिलं तरी चालेल, पण कडी लावायची विसरायची नाही. लक्षात ठेवायचं, आतल्या माणसाला पळून जायची सवय हाय. जा कडी लाव. लावतो. तशी काही जास्त साफसफाई करायची नव्हतीच. घट बसते वेळी आपण केलंच होतं की सगळं. आय एम डन. गो आस्क अबाउट मी. मीच स्पेलिंग सांगते. विच म्हणजे विच. हा पहिलं विच म्हणजे कुठलं आणि दुसरं म्हणजे चिटकीन. दिदे अगं ती इंग्लिश भाषा म्हणजे चिटकीन आहे ग. एका एका शब्दाचं 2-2 स्पेलिंग असते ती. वय मला नाही करायचा अभ्यास. राहून दे. दोन्ही लिहायचे गुपचूप आणि बाकीचे जे काही आहे ना ते आम्ही आमचं बघू काय करायचंय. दरवर्षी या मातीत कसं टरारून धान्य वर येत. आता पुढल्या वर्षीपर्यंत परत पिशवीत. म्हणूनच यंदा 4 पैसे बांधा गाठीला, म्हणजे मग आपल्या हक्काची जमीन घेता येईल पुढच्या घटस्थापनेपर्यंत आणि तुमच्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करता येईल. सुषमा तुला तर माहिती आहे ना, परत परत काय विचारतीस ग? अहो आता आप्पी म्हणली ना ती शिक्षणासाठी 1 रुपया बी वापरणार आहे म्हणून, त्यातनच पैसे वाचवा असं म्हणते मी. बापू खरंय हा, पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला आपल्या हक्काची जमीन मिळाली पाहिजे बघा. अहो आपली जमीन आहे ना ती. आता आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण त्याची कुठेतरी नोंद असेलच की. आपण शांत राहिलो ना म्हणून झालंय सगळं. आप्पे तो फ्लेक्स लावून अजून 9 दिवस झाले नाहीत. तुझं झालं का परत सुरू? आलीस तुझ्या मूळ पदावर? जाऊन मिळवू काय आणि गप कशाला बसलो काय? अगं पण मी चुकीचं काय बोलले? आपली जमीन आहे किती. आप्पे त्या दिवशी तुला काय सांगितलं मी? अगं तू अभ्यास करून कलेक्टर हो, सगळं मिळेल बघ मला. तुम्ही बी तिचीच री ओढा. सुषमा आता सगळं करून अभ्यास करते ना ती, तरी कशाला नाट लावतीस ग? त्या दिवशी सुद्धा तिचे सगळ्या नोट्स पुस्तकं तूच. हा मग त्या पुस्तकापायी अभ्यासापायी झालंय सगळं म्हणून घातली रद्दीला. अगं सुषमा ती पुस्तकं रद्दीला घालून काय होणार आहे तवा? अगं जिद्द मनात असती माणसाच्या. बापू आपण दरवर्षी दीदीची पुस्तकं दसऱ्याला पुसतो का नाही, पण यंदाची नॉट पॉसिबल. असं कसं नॉट पॉसिबल? मी आता परत जाणार आहे शोधायला. आप्पे अगं काल गेलतीस ना, नाही ना झालं काय? अगं केवढी रद्दी होती तिथं. एवढ्या रद्दीत पुस्तक गावणार होती वय. पण मला एक सांग, तू अशी हायच तशी दिली होतीस का कशात बांधून दिली होतीस? अगं ते मी शालीत बांधून दिली होती त्याला, त्याने त्याच्या पोत्यात काढून घेतली. पोत्यात म्हणजे कसलं पोत होतं? पांढरं पोतं होतं प्लॅस्टिकचं. मग हे भारीच की. आता जाऊन मी पांढरं पोत शोधते म्हणजे सगळं एकदम गावल. वा दिदे वा, कसलं 5Gच्या स्पीडनं चालते तुझं ब्रेन. आप्पे घ्या आवरायला, निघू आपण लगेच. बापू झालंच आहे माझं. एवढी भाजी निवडणं झालं ना की जाऊया. त्या नोट्स गावल्या पाहिजे हो. हे ऑनलाईन अभ्यास करून सगळं कळतंय, पण त्या नोट्स मी माझ्या हिशोबाने लिहिल्या होत्या. त्या लई महत्वाच्या आहेत बघा. आप्पे या हट्टापायी ना एक दिवस स्वतःचं नुकसान करून घेणार आहेस तू. अगं आता काहीतरी होतंय तरी परत त्याला मार्ग तरी सापडतोय.
पण एक दिवस असं काहीतरी होईल ना की परत याला मार्गच सापडणार नाही. अगं म्हणूनच मी अभ्यास करते की. अभ्यास केल्याने ना मला ऑलवेज मार्ग सापडतो. दिप्या, ऑलवेज म्हणजे काय? काय